आंदोलन प्रदीर्घ होतं, तसंच चर्चा सुद्धा प्रदीर्घ झाली आणि शेतकऱ्यांच्या संघटनांच्या वतीनं सर्व नेत्यांनी शेतकऱ्यांची बाजू अत्यंत घमासान पद्धतीने मांडली आणि तारीख डिक्लेअर केल्याशिवाय कोणताही तोडगा निघणार नाही अशा प्रकारची भूमिका आम्ही आतमध्ये घेतली। केवळ तारीख न सांगता कोणत्याही प्रकारची घोषणा त्याला अर्थ राहणार नाही ही आमची भूमिका होती। त्याच्यामुळे तारीख जोपर्यंत डिक्लेअर होत नाही तोपर्यंत चर्चा पुढे जाणार नाही हा स्टँड हा सर्व शेतकरी नेत्यांनी आम्ही घेतला। त्या पार्श्वभूमीवर जवळजवळ 2 तास घमासान झाल्यानंतर 30 जून 2026च्या आत कर्जमाफी केली जाईल अशा प्रकारचा शब्द देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे साहेब आणि अजित पवार साहेब या तिघांनीही आम्हा सगळ्यांना दिलेला आहे। आम्ही अपेक्षा ठेवतो की ह्या तीनही पदावर असलेल्या व्यक्ती ज्यांनी तो शब्द दिलेला आहे ते शब्द पाळतील अशा प्रकारची अपेक्षा आम्ही त्यांच्याकडून ठेवतो आहे। 30 जून 2026 हा कालावधी यासाठी मान्य करण्यात आला की जर आता आपण जर ही तारीख ठरवली असती तर अतिवृष्टीमध्ये आता जे नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे ते शेतकरी कदाचित याच्यातून वंचित राहू शकले असते। त्यामुळे मागच्या फायनान्शियल इयर जे आहे 30 जून 2025 त्याच्या बरोबरच 30 जून 2025 नंतर ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे या हंगामामध्ये त्यांना सुद्धा रिलीफ मिळावं या दृष्टिकोनातून ही एक्सटेंडेड डेट आपण मान्य केलेली आहे। याच्यामध्ये क्रायटेरिया काय असतील, कितीपर्यंत कर्जमाफी मिळेल, त्याच्यात अटी शर्ती काय लावल्या जातील याच्यावर आमच्या सर्व शेतकरी संघटनांचं बारीक लक्ष असेल